सोलापूरचा चेहरा मोहरा बदलेल अशी महत्त्वपूर्ण माहिती सोलापूर विकास मंचने दिली असून या सोलापुरात आयटी पार्क उभारावं या संदर्भात आपली महत्त्वपूर्ण भूमिका सोलापूर विकास मंचने आजपर्यंत अगदी प्रामाणिकपणे निभावलेली आहे। सोलापूरच्या आयटी क्षेत्रात कार्यरत उद्योजकांना चिंचोळी एमआयडीसीतील आयटी भवन मिळवून देण्यासाठी सोलापूरच्या 7 रस्ता शासकीय विश्रामगृहात गुरुवारी 11 जुलै 2024ला सायंकाळी 6 वाजता महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये आयटी उद्योगांसाठी आवश्यक हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन, जीएसटी मध्ये सूट, पब्लिक ट्रान्सपोर्ट यासारख्या विषयांवर चर्चा झाली आहे। उद्योग स्नेही सर्व सोयी सुविधांनी भयमुक्त वातावरणात आयटी कंपन्या सोलापुरात गुंतवणूक करतील असं मतही व्यक्त करण्यात आलंय। बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा जसे मॉल, थिएटर, मनोरंजन, कॅफे, गार्डन, फिटनेस क्लब इत्यादी सोयीसुविधा असणं हे आयटी पॉलिसी 2023 नुसार गरजेचं आहे। सोलापुरातील इतर तरुण मेट्रो शहरांच्या तरुणांपेक्षा कैक पटीने हुशार आहेत। अनेक नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदांवर आहेत। भारतात सध्या पोलीस भरती, आयबीपीएस, बँकिंग आणि स्पर्धा परीक्षाच्या इंटरनेट बेस्ड ऑनलाईन पद्धतीने होतात। तसे मोठे सेंटर इथं उपलब्ध नाहीत। चिंचोळी एमआयडीसीतील आयटी भवन जर पूर्ण सेट ॲपसह सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या तर सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यातले लाखो तरुणांचे आणि परीक्षांसाठीचे इतर मानसिक त्रास आणि सर्व खर्च वाचतील असा सल्ला सुद्धा या बैठकीमध्ये मांडण्यात आलेला आहे। गेल्या 23 वर्षांपासून चिंचोळी एमआयडीसीतील प्रलंबित आयटी भवन सोलापूरच्या आयटी क्षेत्रात कार्यरत उद्योजकांना न्याय मिळवून देण्यासाठी सोलापूर विकास मंचचे सदस्य हे वारंवार प्रस्ताव देत आहेत। सोलापूर महापालिका सोलापूरच्या अर्थव्यवस्थेमध्ये आयटी कंपनी आली तर आमूलाग्र बदल होईल। कोट्यावधी रुपयांचा महसूल केंद्र आणि स्थानिक स्वराज्य संस्था सोलापूर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला मिळेल असे सकारात्मक विचार यावेळी उपस्थित सदस्यांनी व्यक्त केले। यावेळी मिलिंद भोसले, केतन शहा, योगीन गुर्जर, विजय कुंदन जाधव, सुहास भोसले, सारंग तारे, गणेश जिलेदार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते।